माय मराठी माय बोलीचं महाचॅनल. राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेजे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. राम रसाची या चवी, आन रस रुचती केवी. तुका म्हणे चाकोनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. ऐसे सुवचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. विठाला राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घेईजे. ऐसे सुख वचनी आहे, विश्वासे अनुभव पाहे. महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रेहि. समागत तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्येचे आदिकरण, तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे. ते नमस्कारुनी आता ओम नमोजी अध्या, वेद प्रतिपाध्या. जय जय स्वंसवेद्या आत्मरूपहा, देवा तुची गणेशू. सकलार्थ मती प्रकाशू, म्हणे निवृत्ती दासू. अवधारी जोजी भगवान बाबा हो माधव बाबा. 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 मोतीराम महाराज माधव बाबा. मोतीराम महाराज माधव बाबा. मोती महाराज माधव बाबा. मारुती महाराज माधव बाबा.
आज आपल्या या श्री क्षेत्र दरडवाडी नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी फार मोठा शक्तीचा कार्यक्रम आपल्या नगरीमध्ये होत आहे आणि त्या शक्तीमधील कीर्तन सेवा आज माझ्याकडे छोटीशी आली. कारण मी कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर श्री संत आग्निसंत माधव मामा यांची एक प्रार्थना करीत असतो. मोळवणाचे संत सख्य भगवंत गातो तुमची मी गाथा वंदितो तुम्हाला माधव माता अवतार धरीला मोळवन गावी सर्व भक्तांना पावन होई. या हो तुम्ही सारे भक्त मंडळी वाचाया बाबांची गाथा वंदितो तुम्हाला माधव माता. गर्व हरविला त्या वैऱ्याचा देऊनी साक्षा परमात्म्याच्या जाऊनी पंढरपुरी चंद्रभागे तिरी वाचविली ज्ञानेश्वरी गाथा वंदितो तुम्हाला माधव माता. देह ठेविला नामदेव मंदिरी पंढरपुरी माहेर घरी चंद्रभागे तिरी पुंडलिकाच्या द्वारी चरणाशी लीन होता वंदितो तुम्हाला माधव माता. विठाला आज आपल्या या श्रीक्षेत्र दरडवाडी नगरीमध्ये फार मोठा आज शक्तीचा कार्यक्रम तसेच अन्नदान ज्ञानदानाच्या स्वरूपामध्ये आपल्या श्रीक्षेत्र दरडवाडी नगरीमध्ये श्री संत मोतीराम महाराजांची परंपरा, श्री संत माधव मामांची परंपरा, श्री संत भगवान बाबांची परंपरा, श्री संत मारुती महाराज दस्तापूरकर यांची परंपरा आणि आपल्या गावातील वारकरी संप्रदायाची परंपरा टिकून जोपासणारं गाव. आपलं गाव कसं आहे? आपलं गाव वारकरी संप्रदायाची परंपरा टिकून ठेवणार. फार साधे भोळे वारकरी आपल्या गावातील. हो, शेतकरी साधे भोळे. कारण देवाला भक्त कोणता आवडतो? साधा भोळा. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. अरे देवाला कोणती भक्ती आवडते? भोळी, साधी. विठाला 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 विठाला. म्हणून दरडवाडी फार मोठं क्षेत्र आहे. अरे गाव छोटा असेल एवढी एवढूसं खोड आणि पाणी मोठं गोड. अरे खोड बारीकच आहे पण पाणी कसं आहे? गोड. अमृतासारखं गोड रसाळवाणीचं. आपल्या इथलं तरुण मंडळ वारकरी संप्रदायाची परंपरा जोपासणार. हो, छोटंच गाव आहे पण जगामध्ये कुणाला ऐकत नाही एवढं गाव मोठं भारी आहे. आमचे श्री हरिभक्त परायण फार मोठे वारकरी संप्रदायाची परंपरा निष्ठा राखणारे श्री हरिभक्त परायण विष्णू महाराज यांच्यामुळे हे गावाची परंपरा टिकून आहे. आणि दोघा बापलाकाची चाल झाली. बापाची लेकाची चाल होणं म्हणते का जोक आहे का? अरे लेकरालाही वळण लावलं पाहिजे तसं.
बापानं 2 बाटल्या हाणायच्या आणि लेकरू तिसरी हाणते असलं कामाचं नाही. हा बापानं बी चाल म्हणली पाहिजेत पोराच्या माग, पोरग पुढे आणि बाप बापाचा आशीर्वाद मागच पाहिजेत. कुठं पाहिजेत आशीर्वाद? एका चालीचे पाहिजे. एका चालीची चाली माणसाला बकळ आहेत हा, पण तुम्ही चाल लेकरला चांगली लावली. हो म्हणून आनंद वाटला. अन्नदान बी फार किती सुंदर झालं, पब्लिक बी भरपूर आली आणि खरंच आनंद आहे. इथं देव आज इथं जेथे कीर्तनाची जागा, येथे कीर्तनाची जागा, येथे कीर्तनाची जागा, येथे कीर्तनाची जागा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे कीर्तनाची जागा, ते पांडुरंग, तेथे कीर्तनाची जागा, तेथे कीर्तनाची जागा, तेथे पांडुरंग उभा, तेथे पांडुरंग उभा, तेथे कीर्तनाची जागा, तेथे कीर्तनाची, तेथे कीर्तनाची. हो जेथे कीर्तनाची जागा न तेथे पांडुरंग. जिथं कीर्तन आहे तिथं देव असतो. दिसत नाही देव, कारण फुलातला सुगंध दिसत नाही. सुगंध आल्याशी वायू दिसत नाही, पण वायू आल्याशी राहत नाही. काही गोष्टी दिसत नाहीत पण असल्याशी. तसं इथं देव आहे. इथं काही बी गादीवर बोलायला जमत नाही. ही कुणाची गादी आहे? फार मोठी नारदाची गादी आहे. ह्या गादीचा मान आपलं गाव जोपासणार आहे. आपलं गाव कसं आहे? ह्या गादीची परंपरा टिकून ठेवणारं आपलं गाव आहे. म्हणून आनंद वाटला. प्रेम. अरे कसं असते भजन म्हणजे? भजन कशापाशी पाहिजे? प्रेमाविन भजन नाका विना पोती मोती, अर्थाविन पोती वाचोनी काय. अरे प्रेम पाहिजेत. काय पाहिजेत? प्रेमाविन भजन नाकाविन मोती आणि अर्थाविन पोती वाचोनी काय. अरे अर्थ कळत नसल्यावर पोती वाचायच्या कशाला? म्हणून प्रेम आहे आपल्या गावाचं. मी काही मोठा कीर्तनकार नाही किंवा मला कुठं संस्कृत काही येत नाही. माझे गुरु श्री हरिभक्त परायण फार मोठे संत मारुती महाराज दस्तापूरकर हे माझे गुरु. आपले सगळ्यांचेच, सर्वांचेच गुरु मारुतराव महाराज दस्तापूरकर, माधव मामा मोळवणकर हे आपले सर्वांचे गुरु. म्हणून मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी संतते. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संतते, दयानिधी संतते, दयानिधी. मार्ग दावणे गेले आधी दयानिधी मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतते. संतते. त्यांनी मार्ग दाखवला. कोणता? तुम्ही चाला याची वाटे भरवशाने भेटे पांडुरंग. पांडुरंग. या वाटेने चला म्हटले. म्हणून
हे असे लहान लहान लेकरं. विष्णू महाराज काय मला आनंद वाटायला तुम्हाला आता काय सांगा. मला याला बक्कळ दाम द्यावं वाटायला पण नाही माझ्याकडे आता काय करावं. खूप दाम द्यावं वाटायला ना आळंदीला जाय वाटायला पण नाही माझ्याकडे आता काय करू मी. म्हणून असे रोप लावणं रोप लावणं. आपण जर एखादं रोप लावलं तर त्या रोपासनी जोपासना केली पाहिजेत तर ते रोप मोठं होते. तसं हे रोप आहे. हे काय आईवले शेरोप लावियले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला फुले व्यंचिताती भारू फुले व्यंचिताती भारू कळियासी आला मोगरा फुल. रोप लावलं पाहिजे. लहान लेकरं होण्याला महत्व नाही, लेकराला वळण लावणं महत्वाचं. लोक म्हणतात आमचं पोरग कसलं निघतंय की. पोरग चांगलंच असतंय, चांगल्या गुरुपाशी ठेवावं लागते. हे मेन आहेत. पहिले गुरु माणसाला मायबाप किती आहेत? 5. मायबाप किती आहेत? बाप किती आहेत? 5. माया किती आहेत? 5. तुम्ही म्हणाल महाराज कोणते आहेत बाप 5 माया 5? अवघड प्रश्न आहे की हो. माणसाला मायबाप किती आहेत? 5. पहिले मायबाप जन्मदाते. पहिले मायबाप जन्मदाते. दुसरे मायबाप मार्ग द्या म्हणे. शिक्षण. दुसरे मायबाप संत गुरु म्हणा, संत म्हणा. तिसरे मायबाप पंढरीचा पांडुरंग विटेवर उभा. किती झाले? 3 झाले. आणि चौथे मायबाप एखाद्या माणसाला कुणी मारित असेल, कुणी कुऱ्हाड घेऊन पाठीमागे लागला असेल, एखाद्या माणसाला सहारा दिला, ते म्हणते मायबाप मला थोडं वाचवा. किती झाले? 4. आणि सरकार मायबाप आहे आपलं. कोण आहे का? बाया म्हणतात ना माय लाडक्या बहिणीला सरकार मायबाप झालं, पैसे द्याले. झालं का? मायबाप किती झाले? 5 झाले. म्हणून माणसाला माया किती आहे? 5. बाप किती आहेत? 5. ऐकलं का तुम्ही आतापर्यंत कधी? नाही विठाला. म्हणून महत्वाचं सांगतो. महत्वाचं लहान लेकरं आपल्या पोटी लहान लेकरू जन्माला आलं, त्या लेकरला आपण थोडंसं मोठं केलं. ते 5-6 वर्षाचं झालं, चांगल्या गुरुकडे घातलं शिकवायला. आई गुरु असते. पहिली गुरु कोण? आई. बापन आई फार मेन आहे. ते ह्यांच्यापासून लेकरू हो का आंधळा असू द्या, पांगळा असू द्या, धडका असू द्या, त्याला घडवायचं कुणाचं काम आहे? आई वडिलाचं. त्याच्यानंतर पुन्हा शाळेमध्ये घालायचं, त्याला संग धरून नेणं, तिथं बशीनं, त्याला सवय लावणं, हे कुणाचं काम आहे? आईचं. पण म्हणून पहिले आई आणि मेन आई आणि बाप हे पहिले गुरु. आणि गुरुकड बी बघून घालावं लागते. गुरु बी लय गैराती निघाली तर. सिगरेट वाढणारे, तंबाखू खाणारे, गुटखे खाणारे, गांजा वाढणारे, दारू पिणारे गुरु बक्कळ आहेत. गुरुची माहिती काढा मग लेकरू घाला. विटाला तुम्ही म्हणा सगळे तसे नसतेत हो. सगळेच एकानं एकच चेपलं सोडतंय. पर ते गाव म्हणतंय त्या गाव चोरटा आहे रे. गाव चोरटा असते का? एकच नेते. तसं शिक्षक असू गुरु कुठला बी एकच करतंय, पण सगळ्याला असं आहे. म्हणून लहान लेकराची जोपासना, लहान लेकराचं संगोपन, लहान लेकराला युवलेशे रोप
लावी येले द्वारीन त्याचा वेलू गेला गगनावरे आणि आपल्या गावातला गगनावर जाणारा वेल विठाला विठाला म्हणून आनंद वाटला. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आमचे भजनी मंडळ काय सुंदर भजनी मंडळ. मला माझं मन भरून आलं. विष्णू महाराज मन भरून आलं. भजने अहो काय तुमचं नाव काय महाराज? व्यंकटी महाराज. व्यंकटी महाराज किती प्रेमी माणूस, देवावर निष्ठा राखणारा माणूस. आमचे श्रीहरी भक्त परायण संदीपान महाराज. संदीपान महाराज दिनकर महाराज. त्यांना त्या हो का भक्तीच्या नादात दाढी बी करायची विसरून गेले एवढी. तसेच आमचे दिनकर महाराज. दिनकर महाराज मला नेहमी म्हणायचे माऊली माऊली. वा मुखातून शब्द चांगले आले. तुमचं माऊली. माऊली महाराज श्रीहरी भक्त परायण माऊली महाराज आळंदीकर. तुमचं कैलास. कैलास महाराज. कैलास महाराज म्हणल्यावर काय शिव महादेव कैलासीचा महादेव. कारभारी महाराज. आमचे विष्णू महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर माझा ज्ञानेश्वर सखा माझा महादेव अवतार माझा ज्ञानेश्वर सखा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर. कारभारी महाराज. कारभारी. कारभारी म्हणल्यावर काय वा? हा सगळ्याचा मेन मालक. कारभारी म्हणजे माणसं म्हणतात ना घरातले 10 माणसाचं कुटुंब राहावं त्याने म्हणावं आम्हाला 200 रुपये पाहिजे होते हो. कारभाऱ्याला विचारावं लागेल म्हणते. काय म्हणतात कारभाऱ्याला? तसं भजनाच्या इथलं कुठलं बी विचारायचं झालं तर कारभारी. चला पुढे. हा बालाजी महाराज. हो का दुकानात काही बी घ्या पैसे मागणार नाहीत. इतका उदार दाता माणूस. त्यांनी सांगितलं मला तर तेवढं आधी दिसत नाही तुम्हाला काय लिहायचं ते घेऊन जा. चला तुमचे आमचे श्रीहरी भक्त परायण नामदेव महाराज. धनंजय महाराज. नाही नाही थांबा. नामदेव महाराज आमचे गुरुवर्य मोठे गायक विद्वान प्रचंडेकर यांचे शिष्य मेन शिष्य आमचे श्रीहरी भक्त परायण धनंजय महाराज. त्यांनी फार सुंदर चाल म्हणली. आवाज बी सुंदर, धटपणा आणि परंपरा जोपासणारा लेकरू आहे. चला पुढे. माधव महाराज. माधव महाराज म्हणतात सापाचा अवतार. माधव की म्हणतात सापच असते खांद्यावर. महादेवाच्या काय असते का? महादेवाच्या नादी कधी लागू नका. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे. म्हणून महादेव. पुढे आमचे मंचक महाराज. फार माझ्या आवडीचा माणूस, प्रेमी माणूस. आमचे अलीकडे या की अलीकडे या. बालूमामा. आमचे बालूमामा म्हणजे प्रेमी माणूस, आवडता देवावर निष्ठा राखणारा मोठा मृदंगवादक आणि फार प्रेमी माणूस बालू महाराज. आमचे श्रीहरी भक्त परायण नेहमी धडपड करणारे संप्रदायातले. मारुती. हा मारुती. मारुतीचा गदा. कुठं काय पाहिजे तर सांगा नसता आलाच गदा. म्हणून आमचे मारुती. सगळ्याचं प्रेम आहे. इनेकरी आमचे माधव मामा मोळोनला नेहमी राहणारे माधव मामाचे धोनीराम मामा यांचं प्रेम फार मोठं. मी काही मोठा महाराज नाही. तुम्ही आम्ही एकच आहोत. हा तुम्ही आम्ही एकच आहोत. फक्त मी हिने घेऊन पटका बांधून सांग आलोय. तुम्ही बसून सगळ्याला पुण्य एकच. इतकंच पुण्य. मला जास्त नाही बरं का. सारखंच. तुम्हाला तेवढंच. तुम्हाला हिना घेणाऱ्याला ऐकणाऱ्याला पुढील पडणारा नाही बघा. कीर्तनात पुढील पण करणारा नाही. म्हणून हा घरी झोपणारा. घरी बसणारे बी उद्या विचारतील मग चान्स गेला की मग आमचा म्हणतील चान्स गेला. आ म्हणून चला आज सेवेकरता घेतलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू तुकाराम महाराज यांचा विशेष अभंग आहे. काय महाराज या अभंगामध्ये उपदेश करायला लागलेत.
राम म्हणता रामच रामची होई जे. राम म्हटलं की राम. आज शक्तीचा किती मोठा कार्यक्रम झाला हो. शक्तीचा खरंच कारण राम ह्या शब्दामध्येच उद्धार आहे माणसाचा. कशामध्ये? राम. ज्या वेळेला आता वाल्मिक ऋषी झाले पण वाल्या कोळी म्हणायचे पहिले. वाल आहे आळंदी वाटेला. आळंदीहून दिंडी निघाली की वाल्याला दिंडी येते. त्या आम्ही गेला वरी माळावर. मी एवढं लहान होतो. गेलो वरी पण वरून उतराय ना खाली. इतका उंच माळ. त्या माळावर वाल्या. बॉडी बी तशीच. हागाव माणूस. भलता आरकट माणूस. काही खाल्लेला. काही खाल्लेलीच माणसं काही बी करते तर संप्रदायातली नाही. दांड माणूस होता. असा माळावर उभा टाकायचा. ते लोखंडाचं गडगणं होतं मारायचं. ते पूर्वीच्या काळामध्ये तेवढे माणसं तेवढे भोळे होते. साधे भोळे. कसे होते? भोळे. भोळे होते म्हणून परमार्थ टिकला. भोळे होते म्हणून परमार्थ टिकला. हे जायचे ह्या गावून त्या गावाला. ब्राह्मण मंडळी होती पहिली. पूजापाठ करायला अभिषेक करायला जायचे ब्राह्मण. तो आल्यानं बघितलं की पळतच जायचा. हाणणं की का आहे ते घेणं की असं किती केलं ते 7 रांजणं. मोहरीवणी खड्या एक माणूस मारला की एक खडा. एक खडा टाकायचा. असे किती रान भरले होते? 7 रान. माणसाला थोडंसं काही लागलं तर तळमळ व्हाल्या. 7 रान. मग असं संताला दया येते. कुणाला? संतालाच दया येते. आपली कुणाची दया येते? संताला. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती पर उपकारे. म्हणून संत नारदाला दया आली. अरे रे रे म्हणले वाया चाललंय. पाप भरपूर झालं. वाया चाललं. कारण जग हे संत हे जगासाठी असते. गेल्याबरोबर पळतच आला की वाल्या. आला की नारद नारायण 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 नारायण. चिपळ्या बाजूला आल्याबरोबर मला बघून लयच नारायण नारायण म्हणालायस. म्हणली भजन करायलायस. हा डोंग दाखवालायस का मला वाचण्यासाठी? तुला वाचू दे ना म्हणले. ते चिपळे एक दाखवालायस म्हणले. हो बाबा मला मार म्हणले. मारण्यासाठी काय हरकत नाही. पण का करायलायस तू असं? हा का असं करायलायस? एवढी दारू का प्यालायस तू? हा एवढे पक्षी का मारायलायस? नारदाने विचारलं. कसं आहे म्हणला आडमुठ माणसाला कसं असते? हुशार नसते ते माणूस. दांड असते ताकदबाज. कसं असते? एक माणूस एसटीत चाललं. गर्दी होती. दांड होतं. गेलं धक्के देऊन मध्ये. गेलं ते मग सीटवर बसाव का? एस टीमध्ये गेलं आणि त्या ड्रायव्हरपाशी ती गेअर नसते का टाकायचा त्याच्यावरच बसले. गर्दी होती. ड्रायव्हरनं सांगितलं इकडे बसा की. चला हो गाडी तुझी. तो म्हणला गपची पुग. ती म्हणलं आडमुठ आहे. गेली एस टी स्टँडला उभा टाकली. सगळे परवाशी उतरून गेले. ड्रायव्हर बी पाणी प्यायला गेलं. हे म्हणलं ड्रायव्हर मागं पुढे ती गेअर करीना गेलं का? हे म्हणलं हे हालवाले याला उपटणं झालंय. म्हणून ह्यानं ड्रायव्हर पाणी पिऊन यालंय तोवर गिअर पिळून उपसून पाठीमागं उपटून ठेवला. आलं ड्रायव्हर. म्हणला मामा इथंच हाव की? इथे एक उभं लोखंड होतं ते कुठं आहे? मगापासून बघालोय तुम्हाला उपटणं गेलं म्हणून मी इथं उपटून ठेवलंय म्हणला. हा अशी आडमुठ होता ती. वाल्या कोळी कसा होता? आडमुठ होता. बायको आहेत म्हणले. लेकरं आहेत. सगळ्याला मला त्यांचं पोषण करावं लागते. गेले गेल्या बायको अंगावरच धावती त्या म्हणले. लेकरं बाबा बाबा म्हणून कंद्यावर बसते. लय प्रेम आहे म्हणले. बरं अरे लय पाप करायला येशील तर हे बरोबर आहे म्हणले. पण तू केलेलं पाप घेतेल का हे? विचारून ये म्हणला. मला विचारायला धाड आणि तू पळून जाय. नाही म्हणले. उपरण्यानं नारदाला बांधलं. तिथंच गेला घरला. बायकोला म्हणला हे बघ लय पाप करालोय घेशील का वाटून? ती म्हणली पाप करा काय करायचे ते करा
आपलं लग्न लागलंय, तुमच्यावर जिम्मेदारी आहे. पोराला सांगितलं, पोरं बी तसेच म्हणले, कुणीच नाही. मग पुन्हा नारदाकडे पळत आला आणि पाय धरला. म्हणला कुणी नाही. नाही रे नाही कोणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची बाहू कुणाचे, कोण कुणाचे सखे सोयरे. मेल्या पाटी सर्व राहिले, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. अरे कुणी नाही कुणाचं. मग महाराज काय करू, खरंच कुणी नाही. मग काही नाही म्हणले, मी सांगल ते ऐक. कारण तेव्हा राम नव्हते. राम होते का तेव्हा? वाल्मिकाला मंत्र दिला, त्याला रामा बी म्हणता येईना. मी देतो म्हणले मंत्र, मी मंत्र देतो, ते मंत्र उच्चारायचा. म्हणजे कोणता मंत्र? राम. आता ज्यानं मारा मारा म्हणले त्याला राम राम येते का? त्यानं राम म्हणा गेलं की मारा याचं. मग त्याला म्हणले उलट का होईना पर म्हण, मारा 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 म्हणत. आता मन म्हणले मी आता जातो. त्याला खरंच नाद लागला आणि जे जे जप करीत बसला, हा वारू चल डोक्यावर. पुन्हा 12 वर्षाला नारद महाराज आले. त्या ह्याच्यातून वारुळातून मंत्र यायला बाहेर, राम 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 बाहेर मंत्र आले. पुन्हा वारू काढलं आणि वाल्मिकाला बाहेर काढून सांगितलं. आता तुम्हाला एक मोठी गोष्ट द्यालो म्हणजे तुमच्याकडे. कोणती? की तुम्हाला रामायण लिहावं लागेल. आता कारण राम जन्माला येणार आहेत आणि त्यांना कसं वागायचं, राम जन्माला येणार आहेत त्यांना कसं वागायचं ते तुम्ही आताच लिहून ठेवा. कवा? आता लिहून ठेवा म्हणले. मग वाल्मिकानं रामायण लिहिलं. हा बोलीला वाल्मिक तैशेची करीना. जसं जसं वाल्मिकानं बोललंय तसं तसं रामाला वागावं लागले. रामानं इतका बी पाऊल बाजूला टाकला. म्हणून गावामध्ये जे रामायण लावतात का, तर रामायणामधलं बघून आपल्याला तसं वागावं लागते. आणि भागवत हे कृष्णाचं चरित्र आहे का, ते फक्त कानानं ऐकायचं, ते श्रवणात घ्यायचं, फक्त ऐकायचं आणि हे आचरणामध्ये आणायचं. म्हणून रामकथा पुन्हा हे फार महत्वाचं आहे. रामकथा बरं का. एका गावात एक जणांना रामकथा ठेवली. त्यानं सगळं नियोजन लावलं आजच्यासारखंच. आजचं नियोजन कोण लावलं? हा, कुणी यायला तयार नाही इकडं. तसं त्या माणसानं रामकथा ठेवली. गावातलं एकही माणूस यायला तयार नाही. ह्यानं टेजवर गेला, रामकथा सांगायला सुरुवात केली. कोणी नाही ऐकायला, एकही माणूस नाही. आता कुणी बसलं तर जरा सांगायला हुरूप येते, कुणी नसल्यावर कुणाला सांगा. त्यानं सुरू केली रामकथा सांगाय. मग रामानं आणि हनुमंतरायानं, गावातला एक सावकार होता, सावकारानं विरोध केलता. पुन्हा सावकारानं. मग ते राम म्हणू लागले हनुमंताला, हनुमंता अरे ते एकटंच रामकथा सांगालय, त्याला काही तर द्यावं लागेल आपल्याला फी. कोण बोलावले? राम आणि मारुती दोघं. हे सावकार भकीला बसून ऐकाले की हनुमंतरायानं सांगितलं द्यावं लागेल काहीतरी. रामानं सांगितलं काही नाही, त्याला लाख रुपये देऊन टाक. हो हो देतो. हनुमंतराय म्हणले देतो. हे कुणा ऐकलं? सावकारानं. सावकार म्हणला मला लाख रुपये येणार आहेत. त्यानं पटकन रामकथाकडे गेला की म्हणला जय हरी, पाया पडू द्या. कथाला विरोध करू लागला पण म्हणला पाया पडू द्या. बरं बरं नियोजन लावलंय वाटते. फी कुणा बोलली आहे मला काही माहीत नाही. त्याला कथा करायला काय माहीत आहे, फक्त सावकारालाच माहीत.
सावकार म्हणला उद्या जे एखादी लाख रुपये काय येतील ते मी घेतो आणि तुम्हाला नगदी आता मी कायचे देतो. ह्यानं म्हणला मी 75,000 रुपये तुम्हाला देतो आणि उद्या लाख रुपये आलेले मी घेतो. फायदा सावकाराला कसं असतं, गरीब असो कोणी बी असो त्याला काही करायचं नाही, तिकडं मर का ना पण फायदा झाला पाहिजे. सावकाराचं कसं असतं, हा 2 रुपये फायदा भेटले पाहिजेत, 2 रुपये मिळाले पाहिजे. ते एकदम कबीरदास महाराज त्याच्या घरी पाहुणे आले. कबीरदास महाराजच्या घरी काही नाही. मग ते वारकरी आल्यामुळं सावकाराकडे गेले कबीरदास महाराज. म्हणजे महाराज घरी वारकरी आलेत, मला काहीतरी द्या, तुम्ही काही ज्वारी द्या, गहू द्या, काहीतरी द्या. सावकार म्हणला असं देईना, म्हणला देतो बायको उद्या वाड्यावर वाट लावावं लागेल कामाला. संत कबीरदास महाराज म्हणजे मोठे संत होते, हा त्याला कळाले नव्हते. त्यानं म्हणला देतो पर बायको उद्या वाड्यावर वाट लावावं लागेल कामाला, काही हरकत नाही म्हणला. दिलं त्यानं. सोयरे पाहुणेली जीव घातलं, वारकरी आली. आणि आता दुसऱ्या दिवशी बायको जे पाऊस सुरू झाला का नाही, भयानकच पाऊस सुरू झाला. हाय वारण वादळण पाऊस. बोललेला शब्द आहे, सावकार उद्या बोलल इज्जत घालील म्हणून दुकानदारी लवकर दे जा, लवकर फटकन बोलून इज्जत घालते बरं का दुकानदार. हा ते बायकोला म्हणला चल आता आपल्याला जायचं आहे म्हणला. तिचे आणलेला आहे सावकाराचं, खांद्यावर बस म्हणला. खांद्यावर घेतलं बायकोला. कुठं निघाला, सावकाराच्या तिकडे निघाल्यावर निघाला पावसामध्ये. मग ते देवाला बी दया आली, लगेच सापानं असा फणा धरला दोघा नवरा बायकोवर. असा मोठा साप झाला भुजंग, आणि सापावर फणा चालला. हे नाली दिसेना, साप आहे हे दिसेना. निघाल्याबरोबर सावकाराच्या घरी गेले. बायकोला अलीकडं सोडलं म्हणता कोरड्या ठिकाणी, आणि बायको गेली आतमध्ये की आला हे निघून. तोर भुजंग तिथं आटाळ्या पिटाळ्या घालून बसला. सावकार म्हणला कसं काय आला, पाऊस एवढा, वारं वावदान, तुमचे तर पाय भिजलेले दिसेन, अंग भिजलं, आणून कुणं सोडलं. मालकानं सोडलं. कुठे गेले मालक, परत गेले. भिजला कसे नाव, तेवका बाहेर बघा म्हणली. सावकारानं बघितलं तर भुजंग एवढा मोठा एटाळ्या घालून बसला. त्यानं फणा धरला होता म्हणली. सावकार म्हणला पाया पडू द्या तुमच्या, माझ्या बुद्धीमध्ये वाईट विचार आलते म्हणला, पाया पडू द्या. सावकारानं पाया पडला बाईच्या आणि म्हणला कसं बी करा पण माझी माफी मागतो म्हणला. तुम्ही जाचं करा आणि ह्याला परत न्याचं करा. कुणाला, भुजंगाला, सापाला. म्हणून संतापाशी कसं असतंय, देव असो, दया असते. म्हणून मी पहिला विषय काय म्हणलो आपलं, सावकाराचा पहिला विषय कोणता होता, सावकाराचा. ते इसराला विष्णू महाराज नाही, शेवटचा दिवस आला रामकथेचा. लोक आले भलते. मग ते ह्याला कोड सावकाराला पेटीतले काढून 75,000 रुपये आधी दिलते. शेवटच्या दिवशी भागवत रामकथा झाली. त्या महाराजाला काही माहीत नाही, पैसे घेतलेले. हे म्हणला कथा झाली वाटतंय, हो प्रसाद वाटला, सगळं झालं. ही वाट बघू लागला कुणाची, लाख रुपये कुणी तर घेऊन येईल कुंकून म्हणून. कुणीच यायला तयार नाही. मला मी ऐकले म्हणला रामाचं आणि हनुमंताचं बोलणं चालतं की लाख रुपये. महाराज बी गेले उठून, कुणीच नाही मंदिरामध्ये. आता सगळे उठून गेल्यावर मी कशाला थांबू इथं. ह्याला राग आला सावकाराला. मारो तिकड गेला की अशी लात उगारला. 1,00,000 रुपये बोलले होते ना. हे लबाडी जमते का, जे वरी पाय केला ते पायच खाली येणार. पाय कुठं वरीच राहिला. पाय आणायचा, बायको आली पळत, आणि का वरी पाय धरला म्हणली. अगं पायच खाली ना, काय सांगू म्हणल्या. काय हो काही बोलला होता का, असं बोललो होतो म्हणला. जाय बरं म्हणला पेटीतले आणि 25,000 घेऊन ये आणि त्या महाराजाला दे बरं म्हणला.
घरातले 25,000 दुसरे आणले. पहिले किती दिले ते? हे 25 किती झाले? लाख झाले का? बायकून 25,000 आणले, हातात दिले आणि मारुतीच्या पुढे ठेवून माफी मागितली आणि त्या महाराजाला दिली. मग पाय खाली आला. का दृष्टांत सांगितला? तर हे राम आहेत. कोण आहेत? राम. जगात मोठा संत कोण आहे? राम. राम. संत हनुमंतराय. जगात मोठा संत कोण आहे? हनुमंतराय. म्हणून दक्षिणमुखी हनुमंतराय. तुमच्या इथल्या कोणचा हनुमंतराय? दक्षिणमुखी. लय जाजूने दैवत आहेत, तुम्हाला बी माहित नाही. उगरण एवढं रंगदैवता निर्माण होत्या का? होतं का इथं पहिलं कुणी? म्हणून ही दक्षिणमुखी मारुती आहेत. म्हणून तर ह्यांना कशावर भक्ती करते ती? विठाला. म्हणून विरोध करायचा नाही संप्रदायाला. एक माजी सरपंच होता. कोणता सरपंच होता? माजी सरपंच. त्याला माहित होतं इण्यामध्ये काय पावर आहे. हे जर इना सप्त्यामध्येच टेकला तर त्याच्या घरचा माणूस मेल्याशी की त्या सावकाराला माहित होतं. कुणाला? त्या माजी सरपंचाला. इना टेकला की माणूस मरते. त्याला माहित होतं. कारण दोघा चौघाची अशीच घटना घडली होती. पाराकडेच जाता नाही माझी सरपंच. नम करता एक गोंडस लेकरू होतं, सगळ्याला आवडणार. आणि लोकांनी त्याच्या गळ्यात इना दिला ते लेकराच्या सप्त्यामध्ये. आणि ते लेकरू म्हणलं आलं, काका यावं लय लगे आल्या इना घ्यावं. कुणाला म्हणलं आलं? माजी सरपंचाला. आणि माजी सरपंचाला तर डोकं उठायचं. पाराकडे बघितलं की काय उठायचं? डोकं उठायचं. ते लेकरू म्हणलं आलं, मामा इना घ्यावं जरा लगीपासून घेतो. ह्याला भीती होती पण ह्याला भुरळ पडलं. त्यानं म्हणला लेकरू लय म्हणाले म्हणून घेतला इना. घेतला. लेकरू जे पळून गेलं पुन्हा आलं नाही. लोक म्हणले वाघ अडकला की म्हणले. आता बघा म्हणले कोणी जाताल तिकडे इना घ्यायला. संध्याकाळी 9ला कीर्तन सुरू होणार आहे. बायको म्हणली कशी अडकला. आता काय करा म्हणला. टेकाय जावं तर मरते. माणूस मरते. कुणी का होईना घरातलं मरते. आता काय गाव बी ना कुणी. आता काय करा बाबा. त्याला पंचायत पडली. काय अवघड काय संकट आलं म्हणला मोठं. कधी मी पाराकडे येत नसतोय म्हणला. यमते महाराजाच्या कीर्तनानं कुण आलो. इना टेकाय ना. बायको म्हणली काय अडकला म्हणली. कधी देवाचं नाव घेतला ना. सगळ्या भजनाला विरोध केला. पाराकडे कधी आले नाही. अडकला. आता इदा बी टेकाय ना. आता काय करा. शेताला बी जायना म्हणला. बायको देऊ लागली श्या. म्हणला आता जाऊ द्या काय करावं म्हणला. मग 4-2 पोरं आले संप्रदायातली. इथली महाराजसारखी म्हणले लयच बारीक तोंड करायला म्हणले घ्या म्हणले कुणीतरी. मग इना घेतला. म्हणून त्या इण्याचा मान. मामा तुम्ही देव आहो. आम्ही नाव देव पण तुम्ही देव. महाराजाच्या पाया का पडते? गादी. नारदाच्या गादी. नारदाच्या पाया गादीच्या पाया पडते. एक आला म्हणला त्या माणसाच्या कसं पाया पडावं. अरे बाबा ह्या माणसाच्या नाही देवाच्या पाया. म्हणून कसं असतंय हे देव काही कुठं बी दिसत नाही. वायू दिसत नाही, देव दिसत नाही. तर हे आपण जे परमार्थ करायला हे भावनेवर देव आहे. देव कुठं? भावना. भूत मनात हाय म्हणलं की हाय, नाही म्हणलं की नाही. देव म्हणजे भावना. म्हणून भावनेमध्ये बदल असल्यामुळं राम म्हणता रामची राम पदी बैसोने पदवी घ्यायचे. पदी बैसोने पदवी घ्यायचे. पदवी घेऊने बैसा भेजे. पदवी घेऊने बैसा भेजे. पदवी घेऊने बैसा भेजे. पदवी घेऊने बैसा भेजे. राम म्हणता रामाची होई जय. राम म्हणता रामाची होई जय.
भलता रामाची होई रे राम भलता रामाची होई रे कधी बैसाई पदवी घेई जे कधी बैसानी पदवी घेई रे कधी बैसानी पदवी घेई जे कधी बैसानी पदवी घेई रे ऐसे सुखात वचनी आहे 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 राम म्हणता रामाची होई जे पदी बैसवोनी पदवी घेई जे म्हणून आईशे सुख वचनी सुख कशात आहे वचनात सुख नाही माणसाला कुठल्याच माणसाला सुख सगळा दुःखाचा बाजार आहे हा आता आम्ही दोघं एकेच वर्गात होताव का मला बक्कळ बुके दिलेत ह्या माणसाने हा मला तर पुस्तक बघू द्यायचं नाही पण माझ्या पाठीत बसल्या बसल्या उगच बुक्या घालायच्या आता मी गरीब माणूस हा खरा आहे का खोटा आहे का हा उगाच सांगाल का मी काही हा ह्या माणसानं लय माही पाठ लाल केली आहे पण काय करू आता हा एका वर्गात दोघं आणि तवाचं भांडण आता कसं काढावं काय सांगावं हा देवकरला शिकायला होताव का हा मधल्या वाटणे येत होते आधी याचे मी चोपत गेलं की बस तिथं म्हणायचे गरीब माणूस बस म्हणलं की बघू द्या पुस्तक म्हणलं की बुकी घालायची आम्ही म्हणता क्लासमेट हवं म्हणा की म्हणून तर ते मगापासून हसालेत की हसालेत का आम्ही तवाच ओळखीलं त्याच्या लक्षात तवाच आलं त्याला लय बुक्या हाणल्यात रे ना आता कीर्तन करायला हा तवाच लक्षात आलं म्हणून सुख माणसाला सुख आहे का सुख नाही हो का सुख कुणालाच नाही मला नाही तुम्हाला नाही कुणालाच नाही आपल्याला जर सुख असतं तर आपले गाल टमाट्यावणी असते का हो हा हो आहे का कोणाचं तर गाल टमाट्यावणी हा लवकर म्हातारा होण्याचं कारण काय सुख नाही तुम्हाला जरा बरं दिसलं बघा तुमचा बायकोचा ताण दिसेना तुम्हाला हा तिकडल्या मिठीत जरा कमी आहो पैकी बक्कळ माणसं बायकोच्या कारण वाळली बक्कळ उठला नाव का पहाट हा म्हणून ताण सुख नाही संसारच कसा आहे दुःखाचा संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ विश्रांती नाही कोटे रात्रंदिवस तरमळ काम क्रोध लोभ सोनी पाठी लागले ओडाळ कवनामी शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ धर्म जागो सदैवाचा जो बापर उपकार म्हणून सुख नाही सुख कुणालाच नाही सुख हे जगामध्ये प्रत्येक माणसाला सुख नाही फार अवघड आहे सुख नाहीच आणि बायको असली तरी सुख लागू देत नाही बायको सुख लागू दिला हा आणाच स्वतः काय आणा दोन म्हातारी झाली भलता बायकोनं ताण दिलता आणि म्हातारी झाली इकल्या बाजूवर म्हाताराने इकल्या बाजूवर ती म्हातारी म्हणू लागली असं करू लागली म्हातारीला आणि तर आणा म्हातारपणी बी काय म्हणू लागली ते म्हणून सुख कुणालाच नाही
जगामध्ये उग माणसं म्हणते त्याचं लय बरं असेल, काहीच नाही. एक माणूस हसू लागलं, रटावून हसायचं त्यानं. दुसऱ्या घरामध्ये त्या बाईनं नवऱ्याला बेरनं फेकून हाणायचं. हुकलं की तिनं हसायचं, लागलं की शेजारच्यानं बघितलं, अरे ह्याचे इथं लय खुश आहेत म्हणला. त्याला विचारलं कसं काय एवढं खुश आहो? आर कशाचं खुश आहे म्हणला, राग राग बेरनं हाणत्या म्हणला. हुकलं की मी हसतोय म्हणा, लागलं की ती हसत्या. म्हणता सुख कुठंच नाही, तुमच्यापाशी नाही, माझ्यापाशी नाही, कुणाच पाशी नाही. म्हणून संसाराचा गाडा शेवट करायचा असेल तर बायकोच्याच मनावर वागलं तर कळस निघते. बायकोला जर विरोध झाला तुमचं काही खरं नाही. म्हणून सुख पाहिजे, आयुष्य सुख आहे, विश्वास आहे, विश्वास पाहिजे माणसाला. काय पाहिजे? विश्वास. आता तुमचा देवावर विश्वास आहे, तुमच्या इथलं जॅजवर तुम्हाला कुठंच जायची गरज नाही, कुठं जायची गरज. माझं तर मन आहे बघा, तुम्ही माना की नाही माना, देव करायचं असेल खरं, देवाची जर प्राप्ती करायची असेल तर देवाकडे जायचं कमी करा. आता बाईनं जर नवऱ्याची सेवा केली, पहिलं शास्त्र आहे बरं का, बाईनं नवऱ्याची सेवा इमानदारनं, पोरानं बापाची सेवा, शिष्यानं गुरुची सेवा, सरपंचानं गावची सेवा करायची, आमदारानं तालुक्याची सेवा, खासदारानं जिल्ह्याची, मुख्यमंत्र्यानं महाराष्ट्राची, पंतप्रधानानं देशाची, राष्ट्रपतीनं सगळ्याची. अशी टप्पे आहेत. तुम्ही म्हणताल आता बायकोनं सेवा नवऱ्याची, खरंच देव प्रसन्न होतं, खरंच खरं आहे. तर ते केली पाहिजे तशी. मायबापाची सेवा कुठून आली? पुंडलिक रायापासून नाही, रोहिदास महाराजापासून. हा, पुंडलिक राय अलीकडे आले. हो, रोहिदास महाराज. कारण पुंडलिक राय एक तुकार पोरग होतं, उगं गायबानी होतं. ते उगच पटका वड, कुणाचे धोत्रच वड, खडे छान असं करू लागलं. ते गावातले लोक 10-5 म्हातारे जमले असे, अरे पोराचं लग्न कर, पटका वाढला. मग त्यानं माझा जे बाप राग गेला का नाही, ती मुलगीच बघितली त्यानं. मला फशील की माणसानं, बालू महाराज मला फशील. मला म्हणला मुलगी बघाय चला की. अरे मी मला नीटास बघून तर माणूस न्यावा का, मुलगी बघाय कसा माणूस जावा. मला म्हणतो, मी मला नको, मला बघितल्यावर असलेच रंग आहेत ते म्हणून तुला बी द्यायचे. हा म्हणला महाराज डोकं भारी का फेटा भारी? डोकं भारी. टोपी भारी का डोकं भारी? म्हणला तुम्ही दिसायला सावळे बी असला होतं, जरा डोकं हुशार आहे. म्हणला चला मस्त. ती बी शाळेवरलं होतं. मला कुठं माहीत आहे फशील मला म्हणून. त्यानं इथूनच मराठीचं पुस्तक खिशात घातलं, गेलो आम्ही. त्याला म्हणलं 100ची नोट काढून ठेव. मुलगी पाटावर बसली, हातात नोट घालायची आणि नाव विचारायचं. ह्यानं काय शेळ्या मागरलं पोरग. ह्यानं मुलगी पाटावर बसली की म्हणला नाव वगैरे विचारलं. वाचता येते का म्हणलं, फक्त काय म्हणलं वाचता येते का. तर ती मुलगी इंग्लिश शिकलेली, त्यानं हळूच मराठीचं पुस्तक काढलं, वाचायला. त्या मुलीनं मराठीचं पुस्तक खडखड वाचून दाखिलं, पटकन घरात गेली आणि इंग्लिशचं पुस्तक आणलं. ह्याला वाचायला व्हायला. ह्यानं इंग्लिशचं पुस्तक बघितलं, आलो म्हणलं पळून चाललं गावात. तसं ते फसवगिरी. आणि पुंडलिकाला मुलगी अशी भेटली सुंदर. माणूस सुंदर का होतंय? माणूस जे सुंदर गोरं गोमटं निटास का होतंय त्याचं शास्त्र आहे. सुवर्ण दाने सुंदरपण. सोनं दान केलं की माणूस कसं होतंय? सुंदर. पहिल्या जन्मी सोनं दान केलं की गोरं गोमटं निटास होते. लोखंड दाने, आमच्या पैसे सोनं नव्हतं, दिलं गिसण्याला लोखंड. सावळे परब्रह्म. हा, गोरी माणसं आमच्याकडे लय टक लावून बघते ते. हा, आम्ही म्हणतो आता काय करावं, बघ रे बाबा काय बघायचे ते. हा, अरे आमचा जगाचाच मालक काळा आहे. ठाईचाची काळा
अनादि भाऊ काळा मनवोनी वेदा चाळा लावी लागे माई हा हे ना विठाला म्हणून संसार करता आला की परमार्थ करता येतो. ज्याला संसारच करता येत नाही त्याला परमार्थ करता. संसार जर तुम्ही बरोबर केला तुम्हाला भजन सध्या करायची गरज नाही. हा संसारात जर आपल्या चूक झाली तिकडं पाप करायचं आणि इकडं ही करायचं. हा म्हणून संसार नीट केला. संसार असावा नेटका. संसार कसा असावा नेटका फटका नसावा. हा म्हणून संसार करता आला की परमार्थ हो का कमी बी केला हो, तरी त्याचं काही वांध नाही. म्हणून आईशे सुखवचनी आहे विश्वासे अनुभव पाहे. राम राम रसाची या चवी राम रसा या चवी राम रसा जिया 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 चवी आन रस रुचती केवी आन रस रुचती केवी ऐसे सुख आहे कोठे ऐसे सुख वचनी आहे आनरस रुचती देवी ऐसे सुख आहे कोठे ऐसे सुख आहे वा मला म्हणा वा टाळ्या वाजवा की एखाद्या विसरून चाला. ह्यांना स्फुरण येतं टाळ्या वाजल्यावर. हा? हो टाळी का वाजवायची काय नेमकं अशी टाळी वाजल्यानं देव भेटतंय का? हा देव भेटत नाही. टाळी वाजल्यानं देव भेटत नाही. शरीर चांगलं राहते. काय होते शरीर चांगलं टाळी वाजली आणि रामकृष्ण हरी जप जर खेळला तर हे साखऱ्या रोग होईना शुगर होईना बीपी होईना माणूस तल्लक राहते. कशानं टाळी वाजल्या उभं घराचं कवा लावायचं नवरा बायकोनं राम दोघांनाच नवरा बायकोनं राम कृष्ण. हा लय भारी हो रामकृष्ण हरी जप. पूर्वी कसं बाहेर लाज वाटत असली तर हा होय माणसं लाज होतेत ना रामकृष्ण हरी जपाला. पूर्वी कसं होतं टाळी वाजवायची. बाईनं टाळी किती वाजवायची? मारुतराव महाराज गुरु आहेत आमचे सांगायचे महाराज इतकी टाळी वाजवायची बाईनं. डोक्यावर पदर घ्यायचा आणि बसल्या बसल्या कीर्तन ऐकाय किती वाजवायची? फक्त इतकी. आणि नवऱ्याची सेवा करायची तिला देव प्राप्त होते. त्या पूर्वीच्या काळात मारुतराव महाराज सांगत होते बरं का. आता रामकृष्ण हरी बायाने पदर खाऊन
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरी हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हरे हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय हरे राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी हे रामकृष्णारी जप लय लांब चाललाय तुम्ही पाऊल खेळून रामकृष्णारी म्हणायचे काम कसं? हा. लाडकुर्दीचं पाऊल माहित आहे का हो. हा? रामकृष्ण हरी जय हरी जय जय राम कृष्ण हरी हरी हरे 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे हरे हरी हरी रामकृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी हरे हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी हरी जय जय हरे राम रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण कशी झोप लागते बघा आता संध्याकाळी रामकृष्ण हरी जपलं की आराम झोप लागते घडलं पाहिजे तसं म्हणून राम म्हणता वाट चाले राम म्हणता वाट चाले वाट चाले यत्ने पाऊला पाऊले मध्ये मध्ये परमानंट नव्हते काय करावं आता एकट्याला गुत्तच आहे माझ्यावर गुत्त माहित आहे का खुरपायचं गुत्त हा खुरपायचं जर गुत्त अंगावर आलं बाईच्या तर बाई बुडातून तण काढीत गुत्त द्यावं खुरपायचं आणि कमी पैसे लागाय खुरपायला ती बाई म्हणते माय कसं बोलण्यात फसले की 2 एकर वावर खुरपायचे आणि घेतलेत 500 रुपये तर कसं करावं लागेल ती काहीच करीत नाही इकली माती तणावर टाकते आणि पुढे चलते हा इकली माती हा तण झाकायचं आणि पुढे चालायचं खुरपीली एवढी तसं आता एक गुत्त घेतलंय मी विष्णू महाराजांना आम्ही काय घेतलंय गुत्त घेतलंय गुत्त पार पाडावं लागेल हा हा. तर सर्वांच्या सहकार्यानं होईल तितकं पार पाडूत आता कारण काय एकट्याचा अनुभव खेळ म्हणून मनोनी मेळ मिळविला सगळ्याच असते कीर्तन म्हणजे कुणाचं तुमचं आमचं सगळ्याचं हा परमार्थ म्हणजे गाव जेवण कुणाचं असतंय या रे लहान याची भलाच्या नारी नारा. एक बाबा विचार लगे चिंता कोणाची
थोर्या नारिया नरिया सर्वच या यारे अरे लहान थोर याती भलत्या भलत्या नारी. म्हणून एकदा पकवाज वाजव की शिकून घ्यायचं. वाजव. शिकलेलं वाजव. चक्रधार वाजवा. हां. हा चक्रधार. सगळ्यांकडे वाजवायचं बरं का? वा विठाला पुंडलिकाचं लग्न लागलं. पुंडलिका नवरा बायको दोघं कुचकुच बोलू लागले. लग्न लागले म्हणजे आपल्याला तीर्थयात्रेला जावं लागेल. बायको म्हणली की जावं लागेल. म्हणले आता मायबाप बी होते ते बी म्हणू लागले आम्हाला बी घेऊन चला काशीला. आता मायबापाचं बी आता थकलेले होते. गळ्याला दोरी तवा बांधल्या मायबापाच्या. पुंडलिकाच्या आईबापाच्या गळ्याला दोरी बाईल खांद्यावरे बायको खांद्यावरी वा पुंडलिका हा पुंडलिका काश्री यात्रा करे पुंडलिका आई बापाच्या गळ्याला दोरी बायको खांद्यावरला आई बापाच्या गळ्याला दोरी बायको खांद्यावरी पुंडलिका काय नाव वागायचं काय नाव? माऊली महाराज आळंदीकर वा. म्हणून निघाले. जाताना रोहिदास महाराजाचा आश्रम लागला. विष्णू महाराज बोला की. रोहिदास महाराजाचा आश्रम लागला. बायको खांद्यावर मायबापाला वडील पुंडलिक गेला. रोहिदास महाराज बसले होते. मग रोहिदास महाराजांना कसं होतं आईवडिलाची सेवा केल्यामुळं जगातलं दिसत होतं. कुठलं जगातलं. ज्यानं आईबापाची सेवा केली आहे त्याला सगळं कळतंय. ज्या बाईनं खरीच नवऱ्याची सेवा केली आहे त्या बाईनं जर शब्द काढला तर खरा होते. शब्द टाकला तर खरा होतो. खरा होते. पण तशी सेवा करावं लागते. तशी ते पुंडलिकराय गेल्यावर ती बिराड बघितलं. पुंडलिकरायाने रोहिदास महाराज म्हणले जय हरी महाराज जय हरी. कुठले आपण तिकडला आहे म्हणले काशीला चाललो. बरं बरं हे कोण आहेत वर आहेत ते म्हणजे आमची मंडळी आहे. बरं ते वडीत आणलेले आई वडील आहेत म्हणले. बरं बसा म्हणले आता काय करा तीर्थयात्रा करून आल्यावर माझ्याकडे जेवण्यासाठी या म्हणजे. आणि जाता जाता चहा पाणी झाल्यावर एक पैशाचा कातडा गोल पैसा काढला आणि दिला. एवढा भागीरथीला द्या म्हणले. आणि आल्यावर जेवायला या. गेले स्नान केलं. आईवडिलाला स्नान घातलं. प्रसाद आणला. रेवड्या वाटाण्या पहिले रेवड्या वाटाण्या होत्या. प्रसाद आणला. आता जाऊ म्हणले. असे खुटांवर गेले की खिशातला पैसा इसरलेला होता. म्हणला बायकोला म्हणला थांब जरा बस म्हणला पैसा मला टाकायचा इसरला आहे. तिथं थांबले मायबाप. ते त्यानं गेला नसा पैसा टाकणार इतक्यातच भागीरथीमधूनच हात आले. हिरेगार काकणं ते एवढं मोठं कुंकू हळदलेलं
हिरवागार ती लुगडं हिरवगार. थांब, माझ्या भक्ताचा पैसा खाली टाकू नको. आणि येदोळा आलो तर मला कुणी बोललं नाही. एवढ्या कातडीच्या पैशासाठी मधूनच हिरेगार हात ज्या ते पैसा घेतला आणि 2 किलो सोन्याचं कंगन दिलं. किती? 2 किलो. म्हणजे हे माझ्या भक्ताला नेऊन द्या. आता तुम्हाला जर मी इथून अंगठी दिली तर तुम्ही घरी नेऊन देताल का? कवाच नाही, हा? कवाच नाही, कवाच नाही. तिथं 2 किलो होतं. मी जर सांगितलं मुंबईला आमचा माणूस हा एवढी 5 ग्रामची अंगठी नेऊन द्या, तुम्ही म्हणताल वाटत कुठं खिशात कुण गळून पडली की. हा, तसं ते पुंडलिक म्हणला चोर लांब नसतोय. चोर कुठं असते? लोक म्हणतात आला अरे चोर इथंच होता रे. भावनेत बदल झाला की चोर तयार झाला. चोर काही लांब असते का? हा, चोर लांब नसते. माणसाची भावना वाईट झाली की चोर निर्माण झाला. मग ते 2 किलोचं कंगन सोन्याचं पुंडलिक म्हणलं आता द्यायचं. चोराच्या मनात मन आहे की चोराच्या मनात पिती दूध डोळे मिटुनी जात मांजराची मनी कारे चोरट्याच्या भीती चांदण्याची सरावल्या हाता नाही कंप का सुठावा उघडदार देवा आता उघडदार देवा. चोराच्या मनात. आणि रोहिदास महाराजाच्या आश्रमावर रोहिदास महाराजाला केस लांब होते. इकडे आईची पलंग होता, इकडे बापाचा पलंग. ते असे दोन्हीची येणी इकडे एक बांधली होती आणि तिकडे एक. आणि असं ते रापीनं असं हलविताना ऑटोमॅटिक झोका बसायचा आणि मायबाप आराम झोपायचे. आल्याबरोबर ह्यानं बायकोला टेकलं. जे हरी महाराज आला हो तीर्थयात्रा करून हो बसले. चहा पाणी झालं. बायकोनं स्वयंपाकाला सुरुवात केली. पूर्वीच्या काळामध्ये काटवटी होत्या. काय होत्या? काटवट. काय होती पूर्वी? काटवट. अशा भाकरी करायच्या फार होत्या. त्या बाईनं इकून इकून पाय द्यायचे जोर आणि पीठ तिंबायचं. ते आता काळ्या फारशा आल्या दगडाच्या. किती डोळा आहे की त्याच्यावर बाई त्याच्यावरच. हा, पहिल्या होत्या काटवटी. बाई लागली स्वयंपाक करायला. हां, बरं झाली का यात्रा? हो बरी झाली. ते टाकला का पैसा? टाकला की नाही? काही दिले का? भागीरथीनं आम्हाला प्रसाद. ह्याला कळू लागलं दिलेलं, पण हे सांगणं गेलं. मायबापाची सेवा केल्यामुळे ह्याला सगळं कळू लागलं, पण हे सांगणं गेलं. काही दिलाय का पैसा? दिले म्हणले रेवडे आहेत, वाटाणे आहेत, लाय आहेत. सांगच नक्की. पुन्हा बायकोला म्हणले बाहेर या बरं. तिनं भाकरी चालते ना असे हात धुले काटोटीमध्ये आणि त्या ज्वारीच्या पिठाचं गढूळ पाणी ठुलं पुंडलिकाच्या समोर. असं बघा म्हणले. बघितलं तर का इथलं कंगन तिथं झळकाले काटोटी. मन में चंगा तो कटोट में कंगा. तिथं म्हणले कंगन दिले म्हणले मला माहीतच नाही. हां, मग घेतलं. म्हणले एवढं कसं काय कळते तुम्हाला? मला देव माहीत नाही म्हणले कसला आहे ते. फक्त माझा एकच देव आहे माय, बस, बाकी मला काही माहीत नाही. म्हणून जीवनामध्ये कुणाची सेवा करायची? आईबापाची. मायबापाची. मायबापाची सेवा करा. बेस्ट संसार करा. रोज मारुतीचं दर्शन घ्या. तुमचं काम झालं. म्हणून आज आपल्या शक्तीनिमित्त कार्यक्रम विष्णू महाराज गावकर यांच्या तर्फे सर्वांच्या प्रेमास्तव आज वेळी वाकडी सेवा झाली आणि सर्वजण आल्याबद्दल धन्यवाद. विठोबा जय जय विठोबार गोवाय विठोबार. जय जय विठोबार गोवाय विठोबार. जय जय विठोबार गोवाय विठोबार गोवाय विठोबार. जय विठोबार गोवाय विठोबार गोवाय. जय विठोबार गोवाय. ज्ञानेश्वर माऊली, नागराज माऊली तुकाराम.